नमस्कार. ओंकार क्लासेसच्या सर्व विद्यार्थ्यांचे बायोलॉजीच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. काल आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममधला एकच पॉईंट कव्हर केला होता, टेस्टीज आणि हिस्टॉलॉजिकल स्ट्रक्चर ऑफ टेस्टीज. त्याच्यानंतर नेक्स्ट पेजवर आपल्याला पाहायच्यात असेसरी डक्ट. पण त्यापूर्वी एका स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये जे दिलेलं आहे ते आपण आधी बघूयात. प्रेझेन्स ऑफ पेरिटोनियल कव्हरिंग अराउंड द टेस्टीज इज ॲन इंडिकेशन ऑफ इट्स ॲबडॉमिनल ओरिजिन. याचा अर्थ समजून घ्या. आपण काल शिकलो होतो, टेस्टीज ह्या मेल बेबीच्या पोटामध्ये ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये तयार होतात आणि नंतर त्या स्क्रॉटममध्ये डिसेंट होतात. मग स्क्रॉटममध्ये डिसेंट झाल्यानंतर सुद्धा त्याच्याभोवती पेरिटोनियमचं कव्हरिंग असतं आणि पेरिटोनियमचं कव्हरिंग असणं ह्या टेस्टीज ॲबडॉमेनमध्ये तयार झालेल्या आहेत याचं प्रूफ असतं. याचा अर्थ काय? ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये जे ऑर्गन असतात त्याच्याभोवती पेरिटोनियम म्हणजे काय, तर एक पातळ पापुद्रा किंवा एक लेयर, एक मेम्ब्रेन त्याच्याभोवती असतं. नंतरचा पॉईंट बघा. द टेस्टीज आर सस्पेंडेड इन स्क्रॉटम बाय स्पर्मॅटिक कॉर्ड. मग ॲबडॉमिनलच्या तिथं तयार झालेल्या टेस्टीज स्क्रॉटममध्ये कशा राहतात, तर त्या सस्पेंड केलेल्या असतात स्पर्मॅटिक कॉर्डच्या सहाय्यानं. स्पर्मॅटिक कॉर्ड म्हणजे धाग्यासारखी स्ट्रक्चर, म्हणजे ओरिजिनल पोझिशनपासून तिथंपर्यंत त्या सस्पेंड कंडिशनमध्ये असतात. सस्पेंड या शब्दाचा अर्थ तरंगत असल्यासारख्या असतात. टेस्टोस्टेरॉन हार्मोन स्टिम्युलेट द डिसेंट ऑफ टेस्टीज अँड फायब्रोमस्क्युलर बँड कॉल्ड गुबर्नॅक्युलम इन द स्क्रॉटम. तर मेलमध्ये जो टेस्टोस्टेरॉन नावाचा हार्मोन सिक्रीट होतो, तो हार्मोन या टेस्टीजला स्क्रॉटममध्ये डिसेंट व्हायला भाग पाडतो आणि फायब्रोमस्क्युलर बँड तिथं तयार होतो, त्याला म्हटलं गुबर्नॅक्युलम असं. इन सम मेल्स ए लूप ऑफ इंटेस्टाईन. बघा, काही मेलमध्ये लूप ऑफ इंटेस्टाईन, लूप म्हणजे आपण डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये स्मॉल इंटेस्टाईन शिकलो, त्याच्यामध्ये कॉइलिंग होतं, ते कॉइलिंग म्हणजे लूप, मे पास थ्रू इंग्युनल कॅनॉल. मग त्याचा एखादा लूप इंग्युनल कॅनॉलमधून पास होतो इन टू द स्क्रॉटम अँड कॉज ए कंडिशन, स्क्रॉटममध्ये जातो आणि त्याच्यामुळे कंडिशन निर्माण होते, त्याला आपण म्हणतो इंग्युनल हर्निया. नीटला सीईटीला बसणाऱ्यांनी हा चौथा पॉईंट पुन्हा पुन्हा वाचून बघा आणि तो जरा समजून घ्या. काय सांगितलं? काही मेलमध्ये लूप ऑफ इंटेस्टाईन मे पास थ्रू इंग्युनल कॅनॉल, म्हणजे जिथून टेस्टीज खाली गेलेले आहेत त्याच मार्गाने एखादा लूप जाऊ शकतो आणि तो स्क्रॉटममध्ये जातो आणि त्यामुळे जी कंडिशन होते त्याला आपण म्हणतो इंग्युनल हर्निया. पहिला पॉईंट फक्त आपण टेस्टीज पाहिला. आता दुसऱ्या पॉईंटमध्ये आपल्याला असेसरी डक्ट्स पाहायच्यात. डक्ट्स म्हणजे नलिका, असेसरी म्हणजे सहाय्य करणाऱ्या, मदत करणाऱ्या, हेल्प करणाऱ्या. तर बघा, द असेसरी डक्ट इन्क्लूड रिटी टेस्टीज, व्हासा एफरन्सिया, इपिडिडॅमिस, व्हास डेफरन्स, इजॅक्युलेटरी डक्ट अँड युरेथ्रा. या सगळ्या मदत करणाऱ्या डक्ट आहेत. All the seminiferous tubules of the testes at posterior surface form a network of tubules called rete testes. म्हणजे रिटी टेस्टीज याचा अर्थ काय लक्षात घ्या. आपण जे टीएस ऑफ टेस्टीज पाहिलं होतं त्याच्यामध्ये ज्या सेमिनिफेरस ट्युब्युल्स होत्या त्याच्या पोस्टिरियर सरफेसला नेटवर्क तयार होतं ट्युब्युल्सचं आणि त्याला आपण रिटी टेस्टीज असं म्हणतो. 12 to 20 फाईन ट्युब्युल्स अरायझिंग फ्रॉम रिटी टेस्टीज. आणि ह्या रिटी टेस्टीजपासून 12 to 20 फाईन म्हणजे छोट्या छोट्या, अगदी स्मॉल ट्युब्युल्स अरायझिंग फ्रॉम रिटी टेस्टीज आणि त्याला आपण म्हणतो वासा एफ्रन्सिया. व्हासा एफ्रन्सिया लक्षात घ्या. ह्या फाईन ट्युब्युल्स असतात, 12 to 20 असतात आणि टेस्टीजच्या आत असतात. लक्षात घ्या. दे कॅरी द स्पर्म फ्रॉम द टेस्टीज अँड ओपन इन टू इपिडिडॅमिस. ते स्पर्म कॅरी करतात टेस्टीजपासून आणि इपिडिडॅमिसपर्यंत नेऊन पोहोचवतात, म्हणजे हे त्याचं फंक्शन झालं. इट इज ए लॉंग अँड हायली कॉइल्ड ट्यूब. ती काय असते? लॉंग आणि हायली कॉइल्ड ट्यूब असते. विच इज डिफरन्शिएटेड इंटू अन अप्पर कॅप्यूट, मिडल कॉर्पस अँड लोअर कॉडा इपिडिडॅमिस. द स्पर्म अंडरगो मॅच्युरेशन इन इपिडिडॅमिस. ह्या इपिडिडॅमिस ही लॉंग कॉइल्ड अशी ट्यूब आहे. त्याचे 3 भाग असतात. अप्पर कॅप्यूट इपिडिडॅमिस, मिडलला म्हणतात कॉर्पस इपिडिडॅमिस अँड लोअरला म्हणतात कॉडा इपिडिडॅमिस. द स्पर्म अंडरगो मॅच्युरेशन इन इपिडिडॅमिस म्हणजे तुम्हाला इपिडिडॅमिसचं फंक्शन विचारलं, द स्पर्म अंडरगो मॅच्युरेशन इन इपिडिडॅमिस हे फंक्शन तुम्हाला सांगता आलं पाहिजे. पोस्टेरियरली इट लीड्स टू म्हणजे त्याच्यापासून काय सुरुवात होते पुढे, इन टू व्हास डेफरन्स. आपण जी डायग्रॅममध्ये दोन्ही बाजूला 2 मोठ्या ट्यूब्स बघितल्या होत्या त्या.
विच ट्रॅव्हल अप टू ॲबडॉमिनल कॅव्हिटी, म्हणजे वरच्या दिशेने वाढत येते. अँड लूप्स ओव्हर द युरेटर, आणि युरेटरच्या तिथपर्यंत पोहोचते. टू ओपन इन टू द युरेथ्रा, आणि काय होते, युरेथ्रामध्ये ओपन होते. बिफोर डुईंग सो, म्हणजे युरेथ्रामध्ये ओपन होण्यापूर्वी इट जॉईन्स द डक्ट ऑफ सेमिनल व्हेसिकल. कालची डायग्रॅम परत एकदा बघा. व्हास डेफरन्सच्या दोन्ही डक्ट आपण काल पाहिलं होतं पहिल्या डायग्रॅममध्ये. व्हास डेफरन्सच्या दोन्ही डक्ट ज्या आहेत त्या वरती जातात, युरिनरी ब्लॅडरपर्यंत पोहोचतात, आणि तिथं गेल्यानंतर दोन्ही बाजूला 2 ग्लँड्स आहेत बघा, सेमिनल व्हेसिकल, त्या ग्लँडच्या डक्टला मिळतात, आणि त्याला नंतर आपण म्हणतो इजॅक्युलेटरी डक्ट. हे काल मी तुम्हाला सांगितलं होतं. द इजॅक्युलेटरी डक्ट पासेस थ्रू द प्रोस्टेट ग्लँड. ही इजॅक्युलेटरी डक्ट कुठून पास होते, प्रोस्टेट ग्लँड, कारण युरेथ्राच्या बेसला लोब्युलेटेड असलेली एक ग्लँड असते, तिचं नाव प्रोस्टेट ग्लँड. अँड ओपन्स इन टू द युरेथ्रा, आणि युरेथ्रामध्ये ओपन होते. द युरेथ्रा प्रोव्हाइड ए कॉमन पॅसेज फॉर युरिन अँड सीमेन. तर मेलमध्ये ह्या युरेथ्रामधून जो एक्सक्रिटरी सिस्टीमचा पार्ट आहे त्यातून युरिनही पास होतं आणि सीमेनही पास होतं. अँड हेन्स इट इज कॉल्ड युरिनोजेनायटल डक्ट, म्हणून त्याला आपण युरिनोजेनायटल डक्ट असं म्हणतो. इन मेल्स द युरेथ्रा इज लॉंग. आपण एक्सक्रिटरी सिस्टीममध्ये 11वीत पाहिलं होतं, मेलमध्ये युरेथ्राची लेंथ जास्त असते, फिमेलमध्ये कमी असते. हे नीटसाठी तुम्ही लक्षात ठेवायचे. अँड एक्सटेंड थ्रू पेनिस, आणि ते पेनिसमधून जातं. इट ओपन्स द आउटसाइड बाय अन ओपनिंग कॉल्ड युरेथ्रल मेटस, आणि ते जे बाहेर ओपन होतं त्याला म्हणतात युरेथ्रल मेटस, किंवा त्याला युरेथ्रल ऑरफाईस म्हणजेच युरेथ्रल ओपनिंग, अपर्चर असं लक्षात घ्या. ऑल द असेसरी डक्ट एक्सेप्ट युरेथ्रा आर प्रेझेंट इन पेयर. सगळ्या असेसरी डक्ट ह्या पेअरमध्ये असतात, फक्त युरेथ्रा ही एकच असते, सिंगल असते. म्हणजे आपण कुठल्या कुठल्या डक्ट पाहिल्या समजून घ्या. रिटी टेस्टिस पाहिली, इपिडिडॅमिस पाहिलं, व्हास डेफरन्स पाहिलं, इजॅक्युलेटरी डक्ट पाहिली, आणि आता युरेथ्रा पाहिलं. याच्यानंतरचा पार्ट आपल्याला पाहायचा आहे ग्लँड्स, म्हणजे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमच्या संबंधित असणाऱ्या ग्लँड्स. द मेल असेसरी ग्लँड्स आर, पहिला आकडा सेमिनल व्हेसिकल, ज्या आपण युरिनरी ब्लॅडरच्या जवळ रेडिश कलरच्या पाहिल्या होत्या त्या. इट इज ए पेअर ऑफ ग्लँड लाईंग ऑन द पोस्टिरियर साईड ऑफ युरिनरी ब्लॅडर, युरिनरी ब्लॅडरच्या पोस्टिरियर साईडला. महत्त्वाचा पॉईंट आहे आता बघा. इट सिक्रीट अँड अल्कलाईन सेमिनल फ्लुइड. ते जे सिक्रीट करतं ते अल्कलाईन असतं. विच कंटेन्स, त्याच्यात काय काय असतं, फ्रुक्टोज, फायब्रिनोजेन अँड प्रोस्टाग्लँडिन्स, हे 3 कॉन्स्टिट्युएंट्स असतात. इट कॉन्ट्रीब्यूट अबाउट 60% ऑफ द टोटल व्हॉल्यूम ऑफ द सीमेन. मेलमध्ये जेव्हा सीमेन तयार होतं तर त्या सीमेनपैकी 60% ह्या ग्लँडचं सिक्रिशन असतं. हा CETला, बोर्डला, नीटला प्रश्न असतो. आता परत आपल्याला पाहायचे CETसाठीचे, नीटसाठीचे प्रश्न, 1 किंवा 3 प्रश्न ॲट ए टाईम विचारले जातात बघा. फ्रुक्टोज प्रोव्हाइड एनर्जी फॉर स्पर्म मोमेंट, म्हणजे फ्रुक्टोजचं काम काय झालं, एनर्जी द्यायची. व्हाईल फायब्रिनोजेन कोॲग्युलेट द सीमेन इन टू द बोलस फॉर क्विक परसल्प्शन इन द वजायना. म्हणजे काय होतं, ह्या फायब्रिनोजेनच्या साहाय्यानं सीमेन कोॲग्युलेट होतं आणि त्यामुळं ते वजायनामध्ये क्विक एंट्री करतं. प्रोस्टाग्लँडिन्स स्टिम्युलेट रिव्हर्स पेरिस्टाल्सिस इन वजायना. प्रोस्टाग्लँडिन्स काय करतं, पेरिस्टाल्सिसची मुवमेंट आहे ते रिव्हर्स करतं इन वजायना. अँड युटेरस ॲडिंग फास्टर मोमेंट ऑफ द स्पर्म, आणि त्यामुळं स्पर्म युटेरसच्या दिशेने फास्ट ट्रॅव्हलिंग करत जातात टुवर्ड्स द एग इन द फिमेल बॉडी. इथे 3 प्रश्न महत्त्वाचे, सेमिनल व्हेसिकलमधले 3 कॉन्स्टिट्युएंट आणि त्या तिघांचं काम ॲट ए टाईम, मॅच पेअर, इनकरेक्ट, करेक्ट यासाठी तुम्हाला विचारलं जाईल. इनकरेक्ट स्टेटमेंट, करेक्ट स्टेटमेंट अशी प्रश्न असतात. प्रोस्टेट ग्लँड. इट इज ए लार्ज अँड सिंगल ग्लँड मेड अप ऑफ 20 to 30 लोब्स अँड इज लोकेटेड अंडरनीथ म्हणजे लोअर साईडला द युरिनरी ब्लॅडर. इट सराउंड द युरेथ्रा अँड रिलीजेस, आता त्याचं सिक्रिशन बघा, मिल्की व्हाईट अँड स्लाइटली ॲसिडिक प्रोस्टॅटिक फ्लुइड इन टू युरेथ्रा. इट फॉर्म्स, आता सिमेनचा किती पार्ट तयार करतं, 30% ऑफ द व्हॉल्यूम ऑफ सीमेन. इट कंटेन्स, आता त्याच्यात काय काय असतात कंटेन्स, सायट्रिक ॲसिड, ॲसिड फॉस्फेटेज अँड व्हेरियस अदर एन्झाईम. आता ॲसिड फॉस्फेटेज प्रोटेक्ट द स्पर्म फ्रॉम ॲसिडिक एन्व्हायरमेंट ऑफ वजायना. वजायनाचं जे ॲसिडिक एन्व्हायरमेंट असतं त्याच्यापासून स्पर्मचा बचाव केला जातो. नंतरचा पॉईंट काय आहे बघा,
फाइंड द सिम्टम्स ऑफ प्रोस्टेट कॅन्सर, म्हणजे प्रोस्टेट ग्लँडचा कॅन्सर होतो. नंतरचा पॉईंट बघा, प्रोस्टेट कॅन्सर इज ए कॅन्सर ऑफ द प्रोस्टेट ग्लँड मेन हू आर ओव्हर 50 इयर्स ऑफ द एज अँड हॅव डेली हाय कन्झम्पशन ऑफ फॅट अँड हॅव इन्क्रीज रिस्क ऑफ प्रोस्टेट कॅन्सर. म्हणजे जो मेल आहे त्याचं 50 वर्षापेक्षा जास्त वय आहे, त्याच्या रोजच्या आहारामध्ये जर फॅटचं प्रमाण जास्त आलं तर प्रोस्टेट ग्लँडचा त्याला कॅन्सर होतो. व्हॉट इज द रोल ऑफ प्रोस्टाग्लँडिन्स आपण बघितलं, रिव्हर्स पेरिस्टाल्सिस इन फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक म्हणजे वजायना. आता नंतरची ग्लँड आहे कॉपरस ग्लँड किंवा बल्बोविरेथ्रल ग्लँड. इट इज स्मॉल पी साईज, शेवटी आपण पाहिली होती, दोन्ही बाजूला 2 अँड पेअर्ड ग्लँड सिच्युएटेड ऑन आयदर साइड ऑफ युरेथ्रा. दीज ग्लँड सिक्रीट an alkaline, viscous, mucus-like fluid which act as a lubricant during copulation. आणि ह्या ग्लँडचं जे सिक्रिशन आहे ते लुब्रिकंटसाठी, स्लिपरी तो पॅसेज व्हावा यासाठी कॉप्युलेशनच्या वेळेला उपयोगाला येतं. तर कॉप्युलेशन म्हणजे काय आपण 11वीतच शिकलो होतो. मॅटिंग, ॲक्च्युअल जी प्रोसेस असते मेल आणि फिमेलची रिप्रोडक्शनसाठी एकत्र येण्याची, त्याला आपण म्हणतो कॉप्युलेशन. तर हा पार्ट आपण आज पूर्ण केला. फक्त डक्ट आणि ग्लँड्स आपण बघितल्या. त्याच्यानंतर राहिलेला पार्ट आपण उद्याच्या लेक्चरमध्ये पाहू. थँक्यू. लांब खाली आलोय. सेव्ह झाला.